आता ना तुम्ही इथे म्हणाल की सई दिवाळी संपली आणि आत्ता तू स्नॅक्स बनवते, पण दिवाळीचे स्नॅक्स संपून गेले आणि हे ना मी उद्यापासून स्कूल स्टार्ट होणार आहे त्यासाठी मी बनवलेले आहे स्वरसाठी। इथे ना मी गव्हाच्या पिठाचे खारे शंकरपाळी बनवलेले आहेत। 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 5 चमचे तेल, काळे तीळ, चवीनुसार मीठ आणि नेहमीप्रमाणे ना माझं शूटमध्ये आलेलं पण स्टोरेज ना फुल झाला माझा, त्याच्यामुळे डिलीट करता करता हे फर्स्ट पार्टसुद्धा डिलीट झालेला आहे। गव्हाच्या पिठाला ना जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसं मळून घेतलं आहे सॉफ्ट आणि साईडला ठेवले। तोपर्यंत मी इथे चिवडे बनवून घेते, म्हणजे 2 प्रकारचे चिवडा बनवणार आहे, एक मकाईचा चिवडा आणि एक पोह्यांचा चिवडा। एकदम सिंपल पद्धत आहे बघा। काजू बदाम आणि जसं पाहिजे तसं शेंगदाणे खोबरं मी घेतलेले आवडीनुसार त्याच्यामध्ये मिक्स करत गेले, डाळबी पण घेतलेली आहे आणि त्याच तेलामध्ये ना मी कुरकुरीत असं मिरची आणि कढीपत्ता तळून घेतलेला आहे। ते सर्व मी एकत्र टाकून घेतलं आहे। त्याच्यामध्ये आता जे तळलेले काजू बदाम शेंगदाणे वगैरे आहेत ना ते मिक्स करून घेतले। वरतून चाट मसाला टाकलेला आहे, लाल तिखट टाकलेला आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी पिठी साखर, सर्व काही मिक्स करून घेतलेले। अगदी कुरकुरीत आणि होममेड असा आपला चिवडा इथे रेडी झालेला आहे। मकाईचा पटकन होतो आणि घरातले खाण्यासाठी ही चव तर वेगळीच लागते आपण बाजारापेक्षा। बाजारामध्ये ना भरपूर मसाले वगैरे टाकलेले असतात, मला काही जास्त आवडत नाही। तर इथे मी पातळ पोह्यांचा चिवडा बनवते आणि पातळ पोह्यांचा चिवडा अगदी कुरकुरीत असं मी भाजून घेतलेला आणि फोडणी दिले। लसूण टाकले चेचलेली आणि कढीपत्ता मिरची डाळबी टाकलेली, थोडासा चाट मसाला टाकला आहे, हळद टाकलेली आहे आणि आता मनुके टाकून घेणार आहे। ह्याच्यामध्ये ना मी थोडेफार तीळसुद्धा टाकलेले आहेत, ते आले नाही व्हिडिओमध्ये। आणि आता हे मिक्स झाल्यानंतर जो पातळ पोह्यांचा चिवडा रोस्ट करून ठेवला होता तो मिक्स करून घेतलेला आहे। वरतून मी टाकलेले चवीनुसार मीठ आणि पिठी साखर थोडीशी टाकलेली आहे, मस्तपैकी चव येते आणि इथे चिवडासुद्धा तयार झालेला आहे। संडेला काही ना काहीतरी मी स्नॅक्स बनवते, स्नॅक्स नसेल तर लाडू वगैरे बनवतेच, तुम्हाला तर माहितीच आहे। तर आता इथे जे खारे शंकरपाळे आहेत ना त्याचासुद्धा मी उंडा घेतलेला आहे आणि मोठाच घेतलेला होता, त्याच्यामुळे ना प्लॅटफॉर्मवरतीच मी मोठी एकदम गोल चपाती करून घेतली, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही। आणि शंकरपाळीसारखे मी तिला कट करून घेतले, फक्त साईजने बोटा एवढे ठेवलेले आहे। एकदम इझिली म्हणजे कट पण होतात आणि एकदम कलर गोल्डन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि किती क्रिस्पी झाले ते तुम्हाला पुढे कळेलच। फटाफट हे मी 3 स्नॅक्स आजला बनवून घेतले, म्हणजे संडे दिवशी बनवून घेतलेले। हे बघा किती अगदी क्रिस्पी झालेले आहेत, ट्राय करा तुम्हीसुद्धा। आणि याची फुल रेसिपी माझी शॉर्ट माझा गेलेला आहे स्टार्टिंगचा, तर फुल रेसिपी मी तुम्हाला हवी असल्यास लवकरात लवकर शेअर करा। कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला ना? मग इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा, लाईक करा जरा। मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर।